नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीत सणांची रेलचेल ही सुरूच असते आणि या सणांमध्ये सणांचा राजा म्हणून ज्या सणाची ओळख असते तो सण म्हणजेच दिवाळी. दिवाळीचा हा सण 5 दिवसाचा असतो आणि त्यातीलच दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीला येणारा हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून देखील ओळखला जातो. या सणाला गाय गोऱ्याची बारस म्हणून देखील ओळखले जाते आणि यावर्षी दिवाळीचा हा जो पहिला दिवस म्हणजेच वसुबारसचा हा जो काही सण आहे तो 28 ऑक्टोंबर 2024 सोमवारी आलेला आहे. आणि आज आपण या दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरी केल्या जाणाऱ्या वसुबारसचा जो काही सण आहे त्या सणाबद्दलची संपूर्ण माहिती, म्हणजेच हा जो सण आहे तो आपण का साजरा करतो, त्यामागे काय पौराणिक कथा आहे, या सणाला नक्की आपण काय केलं पाहिजे, काय आपण या दिवशी खरेदी केली पाहिजे किंवा मग या सणाचं काय महत्त्व आहे आणि या सणाच्या दिवशी आपण पूजा कशी करावी, या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची, संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडीत असलेले व्हिडिओ हे नेहमी येत असतात. अशा पद्धतीची माहिती किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही किंवा तुमच्या व्हिडिओबाबत काही प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. चला तर मंडळी, पाहूया या दिवाळीचा हा जो काही पहिला दिवस आहे, जो ज्याला गोवत्स द्वादशी म्हणतात, वसुबारस म्हणतात, या सणाची आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता कुठलाही सण हा साजरा करायचा, परंतु त्याआधी आपण तो का साजरा करतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे, त्याची काय माहिती आहे हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण बाकी पूजा वगैरे आपण हे सगळं तर करतच असतो, परंतु हे सर्व आपण का करतो, त्यामागे काय कारण आहे हे देखील जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आता हा जो काही वसुबारस सण आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला एक पौराणिक कथा सांगितली जाते. तर ती अशी आहे की ज्यावेळी समुद्रमंथन झाले होते त्यावेळी त्यातून 5 कामधेनूंची उत्पत्ती झाली होती आणि या 5 कामधेनूंमध्ये एक नंदा नावाची कामधेनू होती आणि तिलाच उद्देशून हा जो काही वसुबारस जो सण आहे तो आपण साजरा करतो आणि हा सण साजरा करण्याची जी परंपरा आहे ती सुरू झाली. आणि म्हणूनच आज आपण त्या नंदा नावाच्या कामधेनूची जी काही कथा आहे ती आपण आता पाहूया. एक नगर होतं. तिथं एक वृद्ध बाई तिच्या सुनेसह राहत होती. त्यांच्याकडे गोठा होता. त्या गोठ्यात गुरेही होती आणि त्यात गवाळी आणि मुगाळी नावाची 2 वासरेसुद्धा होती. एक दिवस काय झालं की ती वृद्ध सासू शेतावर गेली आणि तिने जाताना सुनेला सांगितले की गवाळे आणि मुगाळे शिजवून ठेव. खरं तर म्हणजे तिला असं सांगायचं होतं की गहू आणि मूग शिजवून ठेव, परंतु सुनेने त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच घेतला. तिने गवाळी आणि मुगाळी नावाची जी त्यांची 2 वासरे होती त्यांना मारून त्यांचे मांस शिजवले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तिची सासू घरी आली आणि मग ती सासूला जेवणाचं पान वाढू लागली तेव्हा ते जे काही तांबडं मांस होतं ते सासूच्या दृष्टीस पडलं आणि तिने तेव्हा सुनेला ते विचारलं की हे काय आहे. तेव्हा सुनेने सर्व काही हकीकत तिला सांगितली आणि तेव्हा ती सासू खूपच घाबरली. तिला ते ऐकून धक्काच बसला आणि दोन्हीही खूप घाबरून गेला. त्यानंतर सासू देवापुढे गेली आणि देवाला विनवू लागली, विनंती करू लागली की देवा,
तू कोपू नकोस, रागावू नकोस. माझ्या सुनेकडनं न कळत हा अपराध घडला आहे, त्यामुळे तू तिला क्षमा कर, माझी वासरे जिवंत कर. आणि असं ती देवाला विनवू लागली. नाहीतर मी जर संध्याकाळपर्यंत ही वासरी जिवंत झाली नाही तर मी माझा जीव देईल, मी प्राण देईल, असं त्याने देवाला सांगितलं. आणि ती संध्याकाळपर्यंत तशीच देवाजवळ बसली. देवाने वृद्ध बाईचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून चारा खाऊन परत येईपर्यंत गाईची वासरे जिवंत केली. आणि मग त्या वृद्ध सासूला आणि सुनेला खूप आनंद झाला. त्यांनी देवाचे आभार मानले आणि त्या गाई आणि वासराची पूजा केली आणि त्यांना गोडाचा नैवेद्य दिला. आणि त्यानंतर मगच त्यांनी जेवण केलं. आणि मग तेव्हापासून ही जी काही प्रथा आहे ती सुरू झाली असं म्हटलं जातं. तेव्हापासून वसुबारस हा जो काही सण आहे तो साजरा करण्याची परंपरासुद्धा सुरू झाली. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की मानवाच्या जन्मोजन्मीच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तितकीच वर्ष स्वर्गात वास्तव्य करता यावं म्हणून गोवत्स द्वादशीचा हा दिवस साजरा करण्याची ही जी काही प्रथा आहे ती सुरू झाली. आणि ज्याप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजलं जातं, तिच्या उदरात 33 कोटी देवांचा वास आहे असं समजलं जातं. आणि म्हणूनच गाईप्रती आपली जी काही कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याकरिता सुद्धा आपण वसुबारस हा जो काही सण आहे, हा जो काही दिवस आहे तो साजरा करतो. तर आता मंडळी, हे तर झालं की या सणामागची काय कथा होती किंवा आपण हा सण का साजरा करतो, कशामुळे साजरा करतो, या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला आता मिळालंच. तर आता आपण पाहूयात की या सणाच्या दिवशी आपण काय करावं, म्हणजेच पूजा कशी करावी किंवा आपण काय करू शकतो, ती सगळी माहिती आता आपण पाहूया. वसुबारसच्या दिवशी पूजा आता कशी करायची, तर वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण असतो. आणि दिवाळी हा सण मुळात खूप जास्त खास असतो. हे 5ही दिवस आपण लवकर उठावे असं सांगितलं जातं. आणि जर आपण लवकर उठलो नाही तर आपण नरकात जातो असं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे ह्या 5 दिवस म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तर भाऊबीजपर्यंत आपण म्हणजे सूर्य उदय होण्याच्या अगोदर आपण उठलं पाहिजे असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच वसुबारसच्या दिवशीसुद्धा आपण लवकर उठून सडा वगैरे करून त्यावर म्हणजे अग्नात सडा घालून त्यावर आपण रांगोळी काढून दिवे लावले पाहिजे. आणि या दिवशी तसं तर वसुबारसची जी पूजा आहे ती संध्याकाळी केली जाते, म्हणजे तिन्ही सांजेला आपण गाईची जी काही पूजा आहे ती करतो. आता जर तुमच्याकडे जवळ गाईचा गोठा असेल किंवा तुमच्या जवळपास गाई येत असतील तर तुम्ही तुमच्या घरी त्या दिवशी जर समजा गाई स्वतःहून आली तर ते खूप जास्त शुभ मानलं जातं. किंवा तुम्ही गाईच्या गोठ्यात जाऊन तिथे जाऊन सुद्धा पूजा केली तरी ते शुभच मानलं जातं. तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही समजा तुमच्या घरी गाय आली किंवा तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करत असाल तर तुम्ही काय करायचं की सर्वात पहिले गाईचे आणि वासराचे जे पाय आहे ते धुवून घ्यायचे आहे. त्यांना हळद, कुंकू, फूल, अक्षता या व्हायच्या आहेत. जर तुमच्याकडे हार असेल फुलांचा तुम्ही हार घालू शकता. त्यांना निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे गाईला आणि वासराचा तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा भरवू शकता, तो सुद्धा दाखवू शकता. आणि तुम्ही गाय वासरूच्या भोवती प्रदक्षिणासुद्धा जर तुम्हाला तिथे शक्य असेल तर घालू शकतात. आणि जर आता कसं आहे, प्रत्येकालाच काही जण शहरात राहतात तर त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला गाय वासरू जर समजा तुमच्याकडे नाही आले किंवा तुम्हाला गोठ्यात नाही जाता आलं तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे गाय वासराचं जर चित्र असेल किंवा आजकाल बऱ्याच जणांच्या देवाऱ्यात पितळाची किंवा चांदीची गाय वासरू असते किंवा फोटो असतो आणि ते घरात ठेवणं ते खूप जास्त
शुभ मानलं जातं. किंवा मग मातीची सुद्धा आजकाल लोक गाय वासरू जे आहे मातीची मूर्ती सुद्धा ठेवतात, तिचं सुद्धा पूजन करतात आणि ते घरात ठेवणं खूप जास्त शुभ मानलं जातं. आपल्याला माहितीच आहे की गाईला गोमाता तर म्हटलंच जातं आणि गाईच्या उदरात, गाईच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून फक्त गाय आणि वासरं याची जर आपण पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुमच्याकडे जर समजा गाय वासरूची मूर्ती किंवा एखादं चित्र नसेल तर तुम्ही वसुबारस हा जो दिवस आहे हा खूप शुभ आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या दिवशी ती मूर्ती किंवा फोटो हे नक्की तुमच्या घरी आणू शकता. नसेल तर तुम्ही त्या दिवसापासून ती आणून तुमच्या देवघरात त्याची स्थापना करू शकतात. आणि गाय वासरूची जी काही मूर्ती आहे ती घरात ठेवल्याने काय होतं, त्याचे आपल्याला काय फायदे आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकतात. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि गाईचं हे दूध जे असतं ते अमृतासमान मानलं जातं. अनेक रोगांवर आपण त्याचा उपायसुद्धा ह्या दुधापासून करत असतो. आणि म्हणून या गोमातेच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि म्हणूनच आपण हा सण साजरा करतो. आणि आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, ते सुखी व्हावे म्हणूनसुद्धा ज्या काही आया असतात, सुवासिनी महिला असतात, त्या ही पूजा जी आहे ते करतात. आता बरेच जण गोडाधोडाचं नैवेद्य दाखवतात किंवा काही जण काय करतात की बाजरीची भाकरी किंवा गवारीच्या ज्या शेंगा असतात किंवा मेथीची भाजी असते याचा जो नैवेद्य आहे तो दाखवतात. आणि शक्यतो या दिवशी दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात ते खायचे नाही किंवा खात नाही असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याला माहितीच आहे की अनेक ठिकाणी गाईला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं आणि त्यामुळे गाईची लोक पूजन करतात. आणि जर समजा त्या दिवशी तुम्हाला गाय नाही भेटली, समजा तुम्हाला तुमच्या जवळपास नाही भेटली, तर तुम्ही तुमच्याकडे जी काही घरात मूर्ती असेल पितळाची, चांदीची, तिची सुद्धा पूजा करू शकतात. जशी तुम्ही बाहेर गायची पूजा करून नैवेद्य दाखवतात तसंच तुम्ही घरी जी तुमची मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा करून केलं तरी सुद्धा चालतं. आणि जर समजा तुमच्याकडे ही कामधेनूची म्हणजेच गाय वासराची जर मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या वसुबारसच्या दिवशी तुम्ही ती आणू शकता, त्याची खरेदी करू शकता आणि तुमच्या घरात किंवा देवारात तुम्ही त्याची स्थापना करू शकतात. म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही एखादा फोटो, एखादं गाय वासरूचं चित्र आणू शकता किंवा मग मूर्तीसुद्धा जर तुम्हाला आणायची असेल तुम्ही मातीची आणू शकता, पितळाची आणू शकता, शक्य होत असेल तर चांदीची आणू शकता. आणि हे काय असतं, दिवाळीचे हे 5 दिवस खूप शुभ मानले जातात. लोक चांदी, सोन्याची खरेदी करतात. आणि जर प्रत्येकालाच हे असं जमतं असं नाही, कारण की सोनं, चांदी आता खूप महाग झालेलं आहे. आणि त्यामुळे म्हणूनच तुम्ही ते खरेदी न करता त्या दिवशी कुठल्या गोष्टीला मान आहे, त्या दिवशी कुठल्या गोष्टीचं जास्त महत्त्व आहे, त्या गोष्टींचं जर तुम्ही खरेदी केली आणि त्या सोनं चांदीपेक्षा किंवा त्याच्या समान त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मौल्यवान आहेत, तर तुम्ही जर त्या तुमच्या घरात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरात सकारात्मक परिणाम जो आहे तो पाहायला नक्की मिळेल. आणि म्हणून तुम्ही, तुमच्याकडे नसेल तर नक्की या वसुबारसच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही गाय वासरीची जी काही मूर्ती आहे ती तुम्ही नक्की तुमच्या घरी, तुमच्या देवाऱ्यात स्थापन करा. तर मंडळी, ही होती वसुबारस या सणाची, दिवाळीच्या पहिल्या दिवसाची संपूर्ण माहिती, पहिल्या सणाची संपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र.